नमस्कार. मी मीनल मोहाडीकर. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आनंदजी तायडे आलेले आहेत. ते आपल्याला बेसिकली स्पीकिंग अँड लिडरशिप स्किल्स याच्यावरती बोलणार आहेत. आनंद तायडेंची ओळख म्हणजे आनंद तायडे स्वतः उद्योजक आहेतच, परंतु happy to share with you today. सेकंड मला वाटतं आनंदजी Yes. तुमची ओळख तुम्ही करून द्या आम्हाला. अंजली म्हणजे त्यांची जी पत्नी आहे ती स्वतः होमिओपॅथी मध्ये एमडीएस केले, म्हणजे एमडी केलेलं आहे आणि ती स्वतः उद्योगिनी आहे. त्यामुळे सांगायला आनंद वाटतो. मला वाटतं यावर्षीच अंजलीला आपल्या उद्योगिनीचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. म्हणजे ती उद्योगिनी आहेत पण स्वतः आनंदजी पण उद्योजक आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरणच उद्योजकतेच आहे. त्यामुळे दोन्ही मुली सुद्धा उद्योजक बनू इच्छित आहेत, रादर बनले आहेत असं मी म्हणेन. आनंदजी, वेलकम ऑन बिहाफ ऑफ आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान. आणि मला वाटतं आता तुम्ही सुरू करायला हरकत नाही. फक्त एकच सगळ्यांना सांगते, समजा 50 मिनिटानंतर सर आपलं डिस्कनेक्ट होतं हे सिस्कोचं, तर त्याच्यानंतर याच्यावरती पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं. सगळ्यांना ती विनंती आहे की पुन्हा याच्यावरतीच आपल्याला लॉग इन करायचं. धन्यवाद आणि वेलकम टू अनंत तायडेजी. Okay. Am I audible to you? Am I audible to all? चैताली जरा सगळ्यांचं अनम्यूट करू शकता, if you don't mind. सगळ्यांना अनम्यूट करा. I need to discuss with them. Hello. Hello. हो, ऐकू येतंय सर. ऐकू येते सर. चैताली आहे का तिकडे? चैताली आहे इथे. सगळ्यांना अनम्यूट करायचं होतं, सो दॅट इज म्हणजे सगळ्यांना बोलता येईल जरा माझ्यावर. ओके. अनम्यूट करायचं सर सगळ्यांना. हो, म्हणजे सगळ्यांना बोलता येईल ना. आय नीड टू डिस्कस विथ दॅम. आजचा सेशन थोडासा मला आता चेंज करावा लागला. ओके सर, चालेल करते मी अनम्यूट. हो हो. इको येतोय का ह्याचा? ऐकू येतोय नीट सगळ्यांना? म्हणजे अनम्यूट ऑल केलंय ना, तर मग ते इको साऊंड येणार सर. ओके. इथून मला जर सगळ्यांना अनम्यूट कधी करायचं असेल तर कसं आहे इकडे? मला इकडून अनम्यूट करता येईल का? बाय द होस्ट मला तुम्हाला सांगावं लागेल. तुम्हाला सांगावं लागेल ना? नाही, मला तुम्हाला सांगावं लागेल का अनम्यूट करायला? हा म्हणजे ज्यांना कोणाला व्हायचं असेल ते स्वतःहून होऊ शकतायत अनम्यूट. फक्त सगळ्यांना करायचं असेल ना तर थोडा इको साऊंड येईल. 1-4-5 जण आपण अनम्यूट ठेवू शकतो. अच्छा, ओके, ठीक आहे. मी ज्यांना कोणाला प्रश्न विचार असेल ना तर विचारू शकतात, तेव्हा फक्त त्याला स्वतःला नक्की हो. प्रश्न उत्तराचं सेशन आपण घेऊ. तुमचं झालं की आपण लगेच घेऊ क्वेश्चन आन्सर. तुम्ही माझा हा व्ह्यू जरा स्पीकर्स व्ह्यू देऊ शकता इथे दोन माइक? नाही, मला कळलं नाही, सॉरी. स्पीकर्स व्ह्यू ठेवू शकता? माझा जो व्ह्यू आहे तो स्पीकर्स व्ह्यू. हो. Okay, great evening to all the ladies, of course. Let me introduce myself. I'm Anand Taide. By profession, I'm a magician and a mentalist. मी जादूगर आहे by profession and a mentalist also. थोडं वेगळं प्रोफेशन आहे आमचं. आणि आणखीन थोडं सांगायचं म्हणजे दादरला आमचं दुकान आहे, तायडेज मेडिक शॉप, आणि तिकडे आमची मोठी अकॅडमी आहे, वेअर आय कंडक्ट डिफरंट कोर्सेस. तिकडे माझा बेसिक जो मेन कोर्स आहे तो स्पीक टू लीड, पब्लिक स्पीकिंग स्किल्स अँड कम्युनिकेशन स्किल्स अँड लिडरशिप स्किल्स आम्ही तिकडे शिकवतो. तो माझा मेजर आहे. आम्ही त्याच्यात बी अ कार्ड्स मास्टर म्हणून जादूचा पण एक अतिशय सुंदर कोर्स आहे, कोणालाही जॉईन करू शकता ऑफकोर्स. अँड दॅट कोर्स इज यू कॅन परफॉर्म कार्ड ट्रिक्स विथ नॉर्मल पॅक ऑफ कार्ड्स. फार सुंदर कोर्स आहे तो. अशी थोडक्यात मी तुम्हाला माझी ओळख करून देतो.
माय मेजर बिझनेस इज विथ फार्मा इंडस्ट्री. आता तुम्ही म्हणाल जादू आणि फार्माचा संबंध काय. आय हॅव टेकन मॅजिक टू अ डिफरंट लेवल वेअर मी सांगतो एक्झॅक्टली आम्ही फार्माला काय देतो. त्यांचा जो MR असतो तो जो डॉक्टरकडे जातो केबिनमध्ये, he shows the function of that drug magically to the doctors, which creates classic interest, and finally that leads to sales. जे काय आम्ही करतो ते सेल्स लिडिंग आहे. जनरली तुम्ही बघाल त्या डॉक्टरांकडे MRची एवढी मोठी रांग लागलेली असते. तो त्या ऍक्च्युली फ्रँकली जर तुम्ही विचाराल तर त्या डॉक्टरच्या त्या MRच्या चेहऱ्याकडे बघतही नाही. तर तुम्ही कशी तुमची छाप डॉक्टरकडे पाडाल किंवा हाऊ यू विल डिफरन्शिएट फ्रॉम ऑल द other MRs. This is exactly what we teach them. ते जेव्हा डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात तर त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट आहे they show the function of that particular product in a little magical way, which becomes very interesting for the doctors to see, and that registers their brand. Basically that leads to sales. So in short it goes that way. So माझा major business आहे. I'm quite busy with that. आणि I've also launched a new show which is called Beyond Belief. हा शो रेग्युलर असा जादूचा प्रोग्राम नाहीये. इट्स अ मेंटलिझम ऍक्ट. ज्याच्यामध्ये सगळ्या माइंड रिडिंग ऍक्टिव्हिटीज मी तिकडे दाखवतो. म्हणजे माइंड पॉवर आहे, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, किंवा जे आपण ज्याला ESPs म्हणतो, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, म्हणजे टेलिपॅथी आहे, किंवा तुम्ही प्रेडिक्शन्स म्हणता की काही काही गोष्टी आपण प्रेडिक्ट करतो. प्रेडिक्शन्स डू कम ट्रू. या बऱ्याच प्रिमॉनिशन्स आहे. प्रिमॉनिशन इज नोईंग समथिंग बिफोर इट हॅपन्स. जे होण्याच्या अगोदर तुम्ही काही काही गोष्टी असं प्रेडिक्ट करू शकता की बहुतेक हे होईल आणि ते खरंच होतं. हाऊ इट हॅपन्स हे आम्ही सगळे त्या माझ्या शो मध्ये दाखवतो. मी कधी आपल्याला संधी मिळेल तर नक्की मी तुमच्या समोर शो केले. आज मी तुमच्या समोर आहे. आज पहिल्यांदा माणसाचा, वेगवेगळी माणसाचा पहिल्यांदा असं होतंय की सगळ्या लेडीज समोर माझा हा इंट्रोडक्टरी सेशन आज मी घेतोय. ऑफकोर्स थँक्स अलॉट टू मिनलजी. मिनल ताईंमुळे सगळं आज होतंय. आज छोटीशी एक ऍक्च्युली मला प्रेझेंटेशन ठेवणार होतो, पण एक काही टेक्निकल अडचणी आल्या त्याच्यामुळे मी ते करू शकतो. आवर्जून सांगेन मी की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, मग ते तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा, बिझनेसमध्ये असा, किंवा सर्व्हिसमध्ये असा, किंवा इफ युअर अ डॉक्टर, इफ युअर अ लॉयर, इफ युअर अन ऍक्टर, और तुम्ही अशा कुठल्याही फील्डमध्ये जरी तुम्ही असाल, एक स्किल तुम्हाला 101% लागतं आणि ते स्किल आहे पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन. त्या स्किल शिवाय तुम्हाला आज तुमच्या कुठल्याही फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात त्या फील्डमध्ये तुम्हाला काही अचीव्ह करायचं आहे, त्या फील्डमध्ये तुम्हाला वरच्या लेवलवर जायचंय, वन स्टेप अहेड इफ यू गो, पब्लिक स्पीकिंग स्किल शिवाय दुसरा पर्याय नाही. इट्स अ मस्ट, MUST. I cannot say it is required, or if you want you should do it. I will never say that. I will always say it's a must skill. Each and every person living on this earth should know this skill and should master this skill. इतकं अतिशय जरुरी आहे. का ते पण मी तुम्हाला सांगतो. आज जर मी तुम्हाला विचारेन की असे जनरली पब्लिक स्पीकिंग ची एक डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन आज मी तुम्हाला सांगतो. ती डेफिनेशन अशी आहे की आज जे तुम्ही सक्सेस मिळाल, आज जे तुम्ही यश मिळवलंय तुमच्या फील्डमध्ये, ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आज जे काय करता, जे मॅन्युफॅक्चर करता, सी मॅन्युफॅक्चरिंग इज व्हेरी सिम्पल. आज कोणीही मॅन्युफॅक्चर करू शकतं. द बिगेस्ट चॅलेंज इज टू सेल. विक्री करणं हे सर्वात मोठे चॅलेंज आहे आजच्या जगात. अँड टू बी अ गुड सेल्स पर्सन यू गॉट टू हॅव व्हेरी गुड कम्युनिकेशन अँड लिडरशिप स्किल्स. जर तुमच्याकडे पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन स्किल नसेल तर कितीही प्रॉडक्ट तुमचा चांगला असो, कितीही सुंदर तुम्ही सगळं केलेलं असेल, सेटअप केलं असेल, तुम्हाला ज्या लेवलवर पोहोचायचं असेल त्या लेवलवर तुम्ही पोहोचू शकत नाही. सॉरी टू से दिस, बट विदाउट पब्लिक स्पीकिंग स्किल्स, जर बोलता येत नसेल तुम्हाला, तर तुमचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये तुम्ही
इंट्रोड्यूस करणं फार डिफिकल्ट जातं. मराठीमध्ये एक म्हण आहे, आपण रेग्युलर नेहमी म्हणतो की बोलणाऱ्याचे दगडही विकले जातात, न बोलणाऱ्याचे गहू पण विकले जातात. इट अप्लाइज टू ईच अँड एव्हरी फील्ड. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, पब्लिक स्पीकिंग स्किल प्रत्येकाने आज शिकलंच पाहिजे. सी इट्स, तुम्ही बरेच जण मी बघितलं पब्लिक स्पीकिंगला फार घाबरतात, पब्लिक समोर उभं राहायला घाबरतात. आय अंडरस्टँड, हे प्रत्येक माणूस याच्यातून जात असतो. But it's not that you cannot do it. See, public speaking skill is like building muscles. Nobody is born with it. Nobody is born a public speaker. We are born as human beings. तुम्ही मसल बिल्डिंग जसं करता, आपण खूप प्रयत्न करतो, टॅबलेट घेतो, शिकतो कसं व्यायाम करायचं काय. It's a gradual, it's a process. Public speaking, it's a process. It's a skill. It has to be mastered. It has to be learned. And you can do that. Anyone can do it. आज मी करू शकतो तर तुम्ही करू शकता, कोणीही करू शकता. आज जर मी तुम्हाला सांगितलं की युअर सक्सेस, जे काय तुम्ही आज सक्सेस, जे काय तुम्ही आज यश मिळवलंय, युअर सक्सेस इज डिटरमिन्ड बाय जस्ट 5%. नीट लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय. युअर सक्सेस इज डिटरमिन्ड बाय जस्ट 5% ऑफ युअर अकॅडमिक क्रेडेन्शियल. आज जे काय तुम्ही शिक्षण घेतलंय ना, त्याचा लिटरली 5% इट इन्फ्लुएन्सेस युअर सक्सेस. ऍक्च्युअली युअर सक्सेस इज डिटरमिन्ड बाय 15% ऑफ युअर प्रोफेशनल एक्सपिरियन्स. जे तुम्ही आज करताय, ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आज जो एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला आहे, या एक्सपिरियन्सचा इन्फ्लुएन्स फक्त 15% आहे तुमच्या सक्सेस. 80% ऑफ युअर सक्सेस इज डिटरमिन्ड बाय युअर पब्लिक स्पीकिंग स्किल, अँड दिस इज द फॅक्ट. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पब्लिक स्पीकिंग स्किल इज मस्ट फॉर इच अँड एव्हरी पर्सन. शिकलंच पाहिजे ते. आज आता मी जर तुम्हाला विचारलं, आय जस्ट वॉन्ट टू आस्क समथिंग, मला कळू शकेल की व्हॉट डू यू नो अबाउट पब्लिक स्पीकिंग. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या ओपिनियन्स प्रमाणे, तुमच्या परसेप्शन प्रमाणे पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय मला कळू शकेल काय? इफ यू डोंट माइंड, चैताली, कॅन यू पुट देम थ्रू? आय वुड लाइक टू डिस्कस विथ दॅम. मला कोणी सांगू शकाल की पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय, हे तुम्हाला काय वाटतं? लेट्स डिस्कस इट इन्स्टेड ऑफ मी टॉकिंग एव्हरीथिंग और मी स्पीकिंग विथ यू. कोणी बोलू शकाल, कोणी सांगू शकाल व्हॉट एक्झॅक्टली इज पब्लिक स्पीकिंग? कोणी बोलू शकाल? तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता, बोलू शकता. ज्यांना आन्सर करायचं त्याने स्वतः अनम्यूट करून आनंद सरांना आन्सर करा प्लीज. घाबरू नका, डोंट गेट स्केअर. जे काय तुम्हाला माहिती की पब्लिक स्पीकिंग तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय, तुमच्या विचाराप्रमाणे काय, ते त्याला मला सांगा प्लीज, इफ यू डोंट माइंड. व्हॉट एक्झॅक्टली यू डू मीन बाय पब्लिक स्पीकिंग? मी शुभांगी तिरोडकर. पब्लिक स्पीकिंग म्हणजे समोर असलेले 4 किंवा 40 किंवा 400 लोक असतील, तर त्यांना आपलं म्हणणं समजून सांगायचं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. दॅट्स इट. व्हेरी गुड, एक्सलंट. Alright, okay. Yes, you're right. Shubhangi ji, you're absolutely right. Any more? अजून कोणी आहे? What public speaking means? बाकीच्यांनी पण इन्व्हॉल्व व्हा जरा, सगळ्यांनी बऱ्याच. हे नुसतं मी असं बोलून उपयोग नाही होणार. I just want to discuss with you all. Yes, अपर्णाजी. हॅलो. हा सर, माझं नाव अपर्णा पवार. पब्लिक स्पीकिंग म्हणजे एक्सप्रेस युअर थॉट सो दॅट द, म्हणजे थॉट तुमचे असे एक्सप्रेस करायचे की समोरच्या माणसाला ते कन्व्हिन्स झाले पाहिजेत. ओ, व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी गुड, परफेक्ट. आणि कोणी आहे की इंटरॅक्ट व्हा, जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्हाला परफेक्ट आणखीन कळत जाईल की वाय यू हॅव टू लर्न पब्लिक स्पीकिंग. अजून कोणी की? ऑलराईट, ओके, वेळ जाईल. सी, जे तुम्ही आता अपर्णाजीने सांगितलं किंवा शुभांगीजीने सांगितलं की पब्लिक स्पीकिंग इज व्हॉट, आय अग्री. दिस इज व्हॉट इज पब्लिक स्पीकिंग. सी, स्पीकिंग अँड पब्लिक अँड स्पीकिंग हे वेगवेगळे दोन आहेत. पब्लिक स्पीकिंग म्हणजे यू ऍड्रेस टू द क्राऊड. जनरली लोकांचा हा कन्सेप्ट असतो की दिस इज व्हॉट इज पब्लिक स्पीकिंग. पण अकॉर्डिंग टू मी, पब्लिक स्पीकिंग इज लिटल डिफरंट. आय टेल यू व्हॉट एक्झॅक्टली आय मीन बाय पब्लिक स्पीकिंग. आणि पब्लिक स्पीकिंग किती वास्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो. सी, बेसिकली whoever wants to be a public speaker,
अ व्हेरी सायलेंट डोसाईल पर्सन कॅनॉट बी अ गुड पब्लिक स्पीकर. मी असं नाही म्हणत की ते होऊ शकत नाही तो, पण ही हॅज टू लर्न दॅट, ही हॅज टू मास्टर दिस आर्ट. एक एकदम अबोल जो व्यक्ती असतो तो फार सुंदर असा पब्लिक स्पीकर बनू नाही शकत. त्याला वन हॅज टू बी लिटिल टॉकेटिव्ह. तो चांगला बनू शकतो. याचा अर्थ असा नाही की जो एकदम अबोल आहे तो पब्लिक स्पीकर बनू नाही शकत, असं कधीच होऊ शकत नाही. बिकॉज इट्स अ स्किल. स्किल हॅज टू बी मास्टर्ड, स्किल हॅज टू बी लर्न. पण बेसिकली you must remember one thing. First definition of public speaking is, are you able to speak well? हे नीट लक्षात घ्या मी जे बोलतोय ते. Are you able to speak well? What I mean by this? What I mean by speaking well? The meaning of speaking well is, you can speak well only if, I'm again telling you only आहे त्याच्यामध्ये, only आणि if आहे. You can speak well only if your tongue is able to deliver the message of your mind and heart. कळलं तुम्हाला? Whatever goes on in your mind, whatever thoughts, your inspiration, your feelings, anything which goes on in your mind, if you're able to speak, if your tongue is able to speak that, you can be a good speaker. This is the main criteria of public speaking. जे तुमच्या विचारात आहे, जे तुमचे विचार चालू आहे, जे तुमचे इन्स्पिरेशन आहे, जे काही तुम्हाला बोलायचंय, जे काही तुमच्या मनामध्ये आहे, ते जर तुम्ही नीट बोलू शकाल, that is called public speaking. It's a first criteria. And that is why you have to learn to speak well. Whatever is in your mind, learn to speak it out. Learn to speak well. Now again, there are 3 steps. Public speaking च्या basically 3 steps आहेत. नीट ऐका जे काय सांगतो ते. पहिली स्टेप, इफ यू एबल टू स्पीक वेल, ह्याच्यामध्ये पण परत इफ आहे. जर तुम्ही नीट बोलू शकत असाल, इफ यू एबल टू स्पीक वेल, यू कॅन कम्युनिकेट. नाउ देयर इज अ डिफरन्स बिटवीन स्पीकिंग अँड कम्युनिकेशन. सी, स्पीकिंग इज जस्ट स्पीकिंग, टॉकिंग टू पीपल, स्पीकिंग विथ पीपल. जे मराठीमध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर बोलणं आणि संवाद साधणं हा फरक आहे. नाउ स्पीकिंग इज जस्ट स्पीकिंग. You are imparting something. Whatever is in your mind, you are imparting it. Imparting is not communicating. Communicating take of your thoughts. Communication is give and take of your feelings. Communication is give and take of your inspiration. Communication is give and take of your heart to heart talk. हे जे काही मी बोलतोय, that is communication. You can touch the heart of people. That is communicating. You must communicate with them. संवाद साधला आला पाहिजे तुम्हाला. That is called communication. This is the first step. The second step is little advanced. If you are able to communicate, then you can influence people, which is extremely important in any business, any profession. If you are able to communicate, you can influence people. Influencing people is persuading them to do something what you want them to do. त्याचं मत परिवर्तन तुम्हाला करता आलं पाहिजे, तर आणि तरच तुमच्या फील्डमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. दॅट इज कॉल्ड इन्फ्लुएन्सिंग पीपल. तुम्ही कुठलाही गुड स्पीकर घ्या, कुठलाही अतिशय सुंदर स्पीकर घ्या, लीडर घ्या. लीडर इज एबल टू इन्फ्लुएन्स पीपल. दॅट इज कॉल्ड गुड पब्लिक स्पीकर. Influencing is changing your thoughts, changing your mindset to do something what you want them to do. This is called communication. This is called influencing people. And once the third stage comes, which is still more advanced, and the third stage is, if you are able to influence people, you can change their lives. हा सर्वात मोठा क्लायमॅक्स आहे पब्लिक स्पीकिंग. तुम्ही कुठलाही लीडर बघा, when that person is able to influence others, he has got the authority to change their lives. कुठलाही मोठा लीडर घ्या, शेवटी त्याचा फायनल गोल, त्याचा फायनल क्लायमॅक्स हेच असतो की he is able to change lives of lakhs and lakhs of people. That is actually public speaking. पब्लिक स्पीकिंग म्हणजे नुसतं थोड्या माणसांसमोर उभं राहून बोलणं म्हणजे पब्लिक स्पीकिंग नव्हे. पब्लिक स्पीकिंगचा अर्थ फार वेगळा आहे. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट पब्लिक स्पीकिंग. कळतंय तुम्हाला? Are you able to understand me? Yes, sir. Exactly. Good. Yes. त्याच्यामध्ये काही तुम्हाला जर प्रश्न असेल तर लगेच विचारा.
की काय एक्झॅक्टली तुम्हाला कुठे अडत असेल तर. कारण बेसिकली आय टेल यू पब्लिक स्पीकिंगचे जे काही थोडे फंडे आहेत, मी सगळे आता सांगू नाही शकत, कारण माझ्या पीपीटी मध्ये तुम्हाला दाखवता आलं असेल की ऍक्च्युली हा जो सेशन असतो इंट्रोडक्टरी सेशन, हा आमचा लाईव्ह सेशन असतो. कारण लाईव्ह सेशन का घेतो हे पण मी तुम्हाला सांगतो. आज पब्लिक स्पीकिंग म्हणजे जे काय तुम्हाला बोलायचंय, ज्या विषयावर तुम्हाला बोलायचंय, दॅट इज कॉल्ड द कॉन्टेंट ऑफ युअर स्पीच, राईट. कॉन्टेंट इज जे काय तुम्ही बोलतात, कॉन्टेंट इज युअर मॅटर. व्हॉट एक्झॅक्टली आर यू गोइंग टू टॉक, व्हॉट इज द मॅटर ऑफ यू, दॅट इज कॉल्ड कॉन्टेंट. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. पब्लिक स्पीकिंग मध्ये जनरली 3 पार्ट्स असतात. वन इज कॉन्टेंट, सेकंड पार्ट असतो व्हॉइस मॉड्युलेशन, आणि थर्ड पार्ट असतो युअर बॉडी लँग्वेज. आज जर मी तुम्हाला विचारलं, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आय वॉन्ट मॅक्सिमम पीपल टू अंडरस्टँड अँड आय वॉन्ट मॅक्सिमम ऑफ यू टू रिप्लाय मी बॅक. मी तुमच्या याची वाट बघेन. मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आज जर मी तुम्हाला सांगितलं, इफ यू आर अ गुड पब्लिक स्पीकर, आज जर तुम्हाला एक स्पीच द्यायचा आहे, कुठलाही मी तुम्हाला जर टॉपिक दिला तर तुम्हाला एक स्पीच द्यायचा आहे, तर तुम्ही कशावर जास्त इम्पॉर्टन्स द्या. एक फर्स्ट इज कॉन्टेंट, ज्याला आपण त्याचा मॅटर म्हणतो. काय बोलणार आहात तेच जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय बोलू शकत नाही. ऍब्सोल्युटली, दॅट इज कॉल्ड द कॉन्टेंट फॉर्म. की मटेरियल काय तुमच्याकडे, तुम्हाला ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयाचं ज्ञान आहे का, त्या विषयावर काय बोलाल हे जर माहित नसेल तर तुम्ही बोलू शकत नाही. दॅट इज कॉल्ड कॉन्टेंट. आज 100 पैकी आज मी तुम्हाला विचारलं की कॉन्टेंटला तुम्ही किती पर्सेंटेज देऊ शकता, हा एक पहिला प्रश्न आहे माझा. इफ यू टेक कॉन्टेंट, what percentage will you give about public speaking? Second thing is your voice modulation. आवाजाचा जो चढ उतार तुम्हाला करावा लागतो, त्याच्यामुळे तुमचा स्पीच थोडं आणखी इफेक्टिव्ह होतं. आय वॉन्ट यू टू टेल मी what percentage will you give to voice modulation about in public speaking? And the third question is, what percentage will you give to your body language? Can someone answer me? तुम्ही प्रत्येकाला किती पर्सेंटेज 100पैकी देऊ शकता. आज जर तुमचा स्पीच आहे, तुम्हाला जर कुठे संभाषण आहे, तुम्हाला जर कुठे कुठल्या स्पीचवर बोलायचं असेल, कुठल्या टॉपिकवर, तर तुम्ही या 3 गोष्टीपैकी कशाला किती पर्सेंटेजवर तुम्ही मार्क्स द्यायला सांगू शकाल मला. यू विल अंडरस्टँड दॅट व्हॉट पब्लिक स्पीकिंग इज अँड व्हॉट एक्झॅक्टली इज इम्पॉर्टंट इन पब्लिक स्पीकिंग. सांगू शकाल कोणी? कॉन्टेंटला किती महत्व द्याल, जे बोलायचंय मेन किती महत्व, किती देऊ शकाल तुम्ही? व्हॉट पर्सेंटेज विल यू गिव्ह? बोलू शकाल की यू वॉन्ट टू चॅट? व्हॉट आय नीड टू नो. येस, आय थिंक राजश्री. हॅलो. हॅलो. येस. येस, मी राजश्री बोलते. मला वाटतं आपण कॉन्टेंटला आपण 100% देऊ शकतो, कारण जर आपल्याला माहिती नसेल की आपण काय बोलणार आहे ते, तर त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येणारच नाही आणि आपण बोलू शकणार नाही. परफेक्ट. तुम्ही आता आय विल जस्ट राईट डाऊन. राजश्री सेड 100% टू कॉन्टेंट. म्हणजे तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशन आणि बॉडी लँग्वेजला कुठले पर्सेंटेज नाही? नाही, त्यांना पण आहे. कारण जर आपण म्हणजे मला असं वाटतं की इक्वली सगळ्यांना तेवढंच महत्व आहे. कारण जर बॉडी लँग्वेजमुळेही आपण समोरच्याला आपल्याला विजिबल आपण असतो तेव्हा तो आपण कसं आपली बॉडी लँग्वेज आहे याच्याकडे त्याचं लक्ष असतं. त्याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये चालू असतं की आपण कॉन्टेंट काय, आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती असतील तर आपण त्याप्रमाणे बोलू शकतो. आणि दुसरं म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये जर आपण आपला आवाजाचा पिच लो हायर जसं करू त्याप्रमाणे लोकांना जरी आपण समोर नसून तरी त्यांना समजतं की आपल्याला काय सांगायचं एक्सप्रेशन द्वारे आपल्या आवाजाच्या. पण मी तुम्हाला 100 पैकी सांगितलेलं की 100 पैकी तुम्ही कॉन्टेंटला किती द्या? 100 पैकी मी आय थिंक 60. ओके, 60%. अँड व्हॉइस मॉड्युलेशन 20. ओके, 20. ऑल राईट. राजश्री, व्हेरी गुड, एक्सलंट. ज्या पद्धती तुम्ही मला समजून सांगितलं मला खूप आवडलं. दॅट शोज युअर इंटरेस्ट इन पब्लिक स्पीकिंग. आय अप्रिशिएट दॅट. एनिथिंग एल्स? आणि कोणी मला सांगू शकाल की या 3 गोष्टींमध्ये तुम्ही किती पर्सेंटेज द्याल
हे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. आणि कोणी प्लीज. I think they are scared to discuss. Are you all scared to discuss? Don't be scared. हॅलो. आणि कोणी आहे? हॅलो, येस. हा सर, पर्सेंटेज वाईज बघितलं तर 40, 30, 30. ओके, आपण यू आर सेइंग 40, 30. म्हणजे कंटेंटला 40, कॉन्टेंटला व्हॉइस मॉड्युलेशन 30 अँड बॉडी हे 30. So it is 40, 30, 30. Very good, Aparnaji. Thank you so much for participating. आणि कोणी आहे हे सांगू शकाल की थोडं आणखी विदिन? Hello. Yes. You know your name? Myself is Harshila. Okay, Harshila. Yeah. And in this case, I will give the more for the body language, how you present yourself. So first is body language. So I will give the more percentage for the body language than the your content and then your voice modulation. Oh really? म्हणजे कॉन्टेंट तुम्हाला जर माहित असेल तर मग नाही, कॉन्टेंट तेवढीच महत्वाचं आहे, पण तुम्हाला कॉन्टेंट बरोबर बॉडी लँग्वेज पण तुमची तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही what percentage can you give? Can you tell me? More percent for the body language. I understand, but what percentage will give? Within, I mean, out of 100, if I ask you, how much will you give to content? Can you tell me? For the content, I will give you 60. Content 60, all right. And 20. Voice modulation? Yeah, both are 20-20. All right, okay. Now. हॅलो आनंद सर, जस्ट अ रिक्वेस्ट, जर का मीटिंग डिस्कनेक्ट झाली तर सेम लिंकने आपण परत जॉईन होऊ शकत आहात. किती वेळ अजून? थँक्यू. 50 मिनिट्स किती वेळ अजून? हॅलो, चैताली? All right, okay. Now I'll tell you, listen to me very carefully. I understand की कॉन्टेंट अतिशय महत्वाचा असतो. तुम्हाला माहितीच नसेल की काय बोलायचंय तर त्याचा उपयोगच काय होणार आहे, तुम्ही स्पीच देऊ शकणार नाही. But if you take the survey of public speaking, actually scientific survey of public speaking shows content ला फक्त 7% दिले आहे. 7%. Voice modulation is 35% and body language is 55%. I'll tell you how it works. आता मला सांगा तुम्ही, I understand content is very important. पण कितीही तुम्हाला कॉन्टेंट असेल, तुमच्याकडे संपूर्ण जबरदस्त माहिती असेल त्या विषयाची, जे काही तुमच्याकडे प्रिपेअर केलेलं असेल तुम्ही कॉन्टेंट, की मी असं बोलणार, मी हे बोलणार, मी आणखी हे बोलणार, मी लोकांना एवढे नॉलेज देणार आहे, आय एम टोटली फुल्ली प्रिपेअर्ड. बट इफ यू आर नॉट एबल टू स्पीक वेल विथ facial expression, body language, non-verbal communication, verbal communication, everything together, your show will be absolutely flop. The उदाहरण पण देतो तुम्हाला. If you take even politicians, there are many politicians here, but very few are leaders, actually leaders, and very few are very famous. And why they become famous? Because of their oratory skill, because of their communication skill, because of their leadership skills. फक्त त्याच जोरावर ते आणखी पॉप्युलर होऊ शकतात. नाउ लेट्स टेक फॉर इन्स्टन्स मोदी. आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदी, सी ही इज अ टोटल डिफरंट पर्सन, ऑल टुगेदर डिफरंट पर्सन. ही वर्क्स फॉर मोर दॅन, ही हार्डली स्लीप्स फॉर 4 to 5 hours. All the time he is continuously working. He's a workaholic, doesn't take holiday at all. He hasn't taken holiday till today, and he's a great speaker. But what he takes? These all qualities made him PM? No. One quality made him a PM, and that is public speaking skill. Now, why I have taken his example? If you take our previous Prime Minister, Manmohan Singh, now knowledge-wise, he was classic. He's a very versatile person. He's a highly educated person, and as far as his knowledge is concerned, he's too good. In his own profession also, he's a very good economist. In everything, he's absolutely a master. But lack of one skill, that is public speaking skill, he is always a laughing stock throughout the world.
People make fun of him. Why? Being such a highly educated person, why people don't like him? Just because he is unable to speak. And take for other example, Narendra Modi. He may not be that highly qualified person, but the way he speaks, he influences people. Manmohan Singh couldn't influence people. That's the only thing. See, now in BJP also, take for instance, I don't want to unnecessarily go for any political party, but I'm just telling you why certain people are more effective. Now, even Smriti Irani. Now, people say she's not qualified, she hasn't even studied till 10. Some say she just passed 12. Whatever it is, who bothers? But the way she speaks, she influences people. Balasaheb Thackeray, Hindu Hriday Samrat, ordinary person. What do you think? He had a hefty personality, 6 feet tall, well built, and then he used to influence people. No way. He was with a very ordinary, structured person. But the way he used to influence, the way he used to talk, people used to go mad. Public speaking skill makes you a good leader. Always remember one thing. And that is why content is just 7%. What you say, I understand it's important, but only 7%. Now, with voice modulation, whatever I'm saying, if I don't stress on certain words, it will go very blank. If I'm going to narrate, आज जर मी तुम्हाला सांगितलं की शिवाजीने ही लढाई कशी जिंकली, शिवाजीने अफजल खानला कसं मारलं, हे जे मी तुम्हाला एकदम नॉर्मल व्हॉइस मध्ये सांगितलं, त्याने काय केलं माहितीये का? त्याने वाघ नगर घेऊन हळूच त्याच्या पोटात घुसून त्याला पोट फाडलं आणि मग त्याला मारलं. हे जे मी ह्या शब्दाचं तुम्हाला सांगितलं, विल यू एन्जॉय दॅट हिस्ट्री लिस्निंग टू दॅट? Nobody will enjoy. Why you enjoy? See, content is same. The way you say it, that makes a difference. आज जर जेव्हा बाबासाहेब पुरंदरे जेव्हा सांगतात की ज्या पद्धती शिवाजीने अफजल खानाचा खून केला, वध केला, ते ऐकून तुम्हाला स्फूर्ती येते. काय येते? कारण व्हॉइस मॉड्युलेशन. आणि थर्ड पार्ट इज युअर जेस्चर्स, तुमचं बॉडी लँग्वेज, द वे यू स्टँड, द वे यू प्रेझेंट युअर सेल्फ, युअर आय कॉन्टॅक्ट, your gestures, how you tackle your audience, the way you stand before them, किती confidently तुम्ही उभं राहता, these all count. Remember one thing, whenever you stand in front of people, within 15 seconds I'm telling you, people judge you what kind of a person and what kind of a speaker you are. जेव्हा तुम्ही स्टेजवर उभे राहता, पहिल्या 15 सेकंदात लोकांना इमिजिएट कळून येतं, are you a professional speaker or you're not a professional speaker? Your body language shows that. Even if you don't open your mouth, people understand you. Why? Your body language shows. त्याचं एक चांगलं उदाहरण देतो मी तुम्हाला. See, आज जर मी तुम्हाला विचारलं की कुठलाही तुम्ही मोबाईल फोन, आज मला सांगू शकाल कोणी की विच इज द टॉप सेलिंग ब्रँड इन द होल वर्ल्ड? मला सांगू शकाल कोणी? अँड वाय इट इज सच अ टॉप ब्रँड? लवकर सांगा जरा पटापट. What do you think? Which mobile is a top selling brand in the whole world? Can someone tell me? iPhone. iPhone. What makes it such a top brand? It's a uniqueness. Uniqueness is what? What made it the best phone in the whole world? Can someone tell me? Why people go for iPhone? Can someone tell me? No? अजून कोणी सांगू शकाल की का आयफोन हा सर्वात मोठा ब्रँड का झाला? See, okay, I'll tell you. I won't waste time. See, iPhone is top selling brand in the whole world because of the features inside. iPhone किती सुंदर डेकोरेट केला आणि अतिशय ब्युटिफुल दिसायला सुंदर मॉडेल बनवलं, पण त्याचे फीचर्सच बरोबर नसतील तर कितीही सुंदर मॉडेल असला तरी people won't buy that. Features are the input and the body is your output. Always remember one thing, a cardinal rule. Your mind is your input and your body is your output. कितीही सुंदर तुम्ही मॉडेल अतिशय सुंदर दिसायला सुंदर कलर सुंदर सगळं केलं आणि त्याच्यामध्ये फीचर्स चांगले नसतील तर तुम्ही घ्याल का? कोणी घेणार नाही. फुकट दिला तरी कोणी घेणार नाही. That's what आज पब्लिक स्पीकिंगला तुम्ही जेव्हा घाबरता because your input is weak, तुमचं माइंड वीक आहे. When your input is weak,
It affects on your body. Body shows. तुम्ही कधी घाबरलेला तर पब्लिकच्या समोर असाल तर पब्लिकला कळते की तुम्ही घाबरलेला आहात. You need not even open your mouth. People know because you literally shiver. Your body language shows. Your output shows that your input is very weak. So always remember, weakness is never here. Weakness is here. If your mind is strong, your output is strong. If your mind is weak, your output is also very weak. So whenever you are in front of people, make sure that your input is very strong. कितीही काही जरी असलं तरी तुमचं मन अतिशय परफेक्ट ठेवा. तुमचा बॉडी लँग्वेज कधीच इकडे तिकडे होणार नाही. It will always show your confidence. Basically, your body language and your expressions show your confidence. And that is why body language covers 55% in public speaking. आणि म्हणून पब्लिक स्पीकिंगचे जे कोर्सेस मी घेतो, माझ्या कोर्सचं नाव आहे स्पीक टू लीड पब्लिक स्पीकिंग. हे जनरली झूमवर जे सेशन्स घेतात बाहेर, मला माहित आहे कसे घेतात आणि काय त्याचा उपयोग होतो की नाही. कारण माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही झूमवर किंवा असं दाखवू शकत नाही की बॉडी लँग्वेज काय असते. मी माझ्या कोर्समध्ये प्रत्येकाला नॉलेज तर थेओरिटिकल देतोच, कॉन्टेंट मी देतोच, पण प्रॅक्टिकली जे करून घेतो की तुम्ही येता कसं, चालत कसं येतं स्टेजपर्यंत. दॅट ऑल्सो शोज युअर कॉन्फिडन्स. तुम्ही स्टेजवर कसं येता, तुम्ही आल्याबरोबर पब्लिकला फेस कसं करता, तुम्ही आल्याबरोबर पटकन माईक घेऊन बोलायला लागता की थोडासा पॉज घेऊन मग बोलायला लागता. दीज ऑल थिंग्स मॅटर्स अ लॉट व्हेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ पीपल. हे तुम्हाला शिकावं लागतं, हे प्रॅक्टिस करावी लागते, याचा सराव करावा लागतो. मी माझ्या कोर्समध्ये प्रत्येकाला माईक कसा धरायचा, कॉर्डलेस माईक कसा धरायचा, स्टँडिंग माईक मध्ये कसं उभं राहायचं, लेपल माईक कसा पकडायचा, हेड ऑन माईक कसा वापरायचा, हे सगळं तिकडे माईकवर शिकवतो. कसं बोलतात, काही वेळा तुम्हाला तर बरंच तुम्हाला दिसत, काही वेळा इतके लोक किंचाळून बोलतात, इट इरिटेट्स. कारण इट शोज एक्झॅक्टली ते थोडेसे हे झालेले, घाबरलेले. इट शोज द वे यू स्पीक. अँड दॅट इज वाय even if your content is good, if your body language and if your eye contact is not correct, you cannot be a good speaker. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही नेहमी विचार करा आणि मग तुम्ही ही कला शिका की लोकांपुढे बोलायचं कसं. आज तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात, ज्या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही जर नीट आज तुम्ही साधा विचार करा. आज जर तुम्ही सपोज माझा नाही कुठला एक कोर्स जॉईन केला किंवा पब्लिक स्पीकिंग शिकला, तुम्ही लोकांपुढे उभं कसं राहावं, लोकांपुढे बोलायचं कसं. आज जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल, तुम्ही काय बोललं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे, मी कुठल्या अँगलने त्यांना दाखवलं पाहिजे, कसं दाखवलं पाहिजे, हे सगळं जर तुम्ही शिकला तर तुमचा सेल वाढेल, जो आहे आतापासून कमी होईल, 100% वाढेल. ह्या गोष्टीसाठी पब्लिक स्पीकिंग इज मस्ट. पब्लिक स्पीकिंग बेसिकली लीड्स टू लिडरशिप. कारण जेव्हा तुम्ही पब्लिक, आज एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठल्याही पार्टीला जाता, कोणी तुम्हाला जेवायला बोलवलं किंवा डिनरला बोलवलं, एक छोटी पार्टी अरेंज केली, तुम्ही जाताना फक्त त्याला सेकंड करून जाता, छान जेवण होतं, व्हेरी गुड, आणि गो ऑफ. पण तेच इफ यू आर अ गुड पब्लिक स्पीकर, जर तुम्हाला थोडं नीट बोलता येत असेल तर यू कॅन होस्ट दॅट पार्टी. यू कॅन गिव्ह अ थँक्स गिव्हिंग स्पीच. तुम्ही यू कॅन रेज अ टोस्ट. रेजिंग टोस्ट इज, आज तुम्ही कुठली पार्टी देत असाल तर सगळ्यांना उभं राहून तुम्ही हे करू शकता की आज ज्याने पार्टी दिली तो माणूस काय आहे, ती व्यक्ती काय आहे, कशामुळे त्याने पार्टी दिली, किती एन्जॉय केलं लोकांनी. हे सगळं लोकांपुढे जेव्हा बोलता तेव्हा तुमचा आणि त्या ज्या माणसाने पार्टी दिली आहे त्याचा एक वेगळा संबंध वेगळा आहे, त्याचं कनेक्शन वेगळं आहे. पुढच्या वेळेला जेव्हा कधी पार्टी असेल, लोक फक्त तुमच्याचकडे नजर ठेवतील की आता तुम्ही जाऊन बोला. दिस हॅपन्स व्हेन यू लर्न पब्लिक स्पीकिंग. आणि हे करा तुम्ही, एकदा कधी करा आणि मग तुम्ही मला सांगा की तुमच्या सोशल सर्कलमध्ये किती वेगळा फरक पडतो. यू आर ऑलवेज अ वॉन्टेड फिगर इन द क्राउड इफ यू आर अ गुड पब्लिक स्पीकर. यू बिकम द सेंटर ऑफ अट्रॅक्शन wherever you go. People follow you if you are a good speaker. Always remember, and this will give you classic dividends throughout your career. Always remember one thing. So please, हे नक्की करा तुम्ही, हे स्किल शिका. माझा कोर्स आहे, मी जेव्हा आता या झूमवर एवढं मला सगळं दाखवता येणार नाही, पण जेव्हा आपलं लाईव्ह सेशन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की पब्लिक स्पीकिंग मध्ये बॉडी लँग्वेजचा जो 55% आहे तो काय, मी तुम्हाला स्वतः करून दाखवेन. व्हॉइस मॉड्युलेशन 35% वर काय आहे
ते मी तुम्हाला बोलून दाखवेन, शिकवेन हे का म्हणून. जेव्हा लाईव्ह सेशन माझं होईल, मी मिनल त्यांना एक रिक्वेस्ट केलेलीच आहे की तुमच्या सगळ्यांसमोर एक छोटासा लाईव्ह सेशन आपण घेऊ, माझं इंट्रोडक्टरी सेशन घेऊ, तुम्हाला कळेल की कसं उभं राहून कसं बोलायचं. आज माझ्या शोज मध्ये मी जेव्हा परफॉर्म करतो, माझ्या प्रत्येक ऍक्टला मला स्टँडिंग ओवेशन मिळतं. स्टँडिंग ओवेशन इज अ ड्रीम ऑफ एव्हरी आर्टिस्ट. लोक उभं राहून जेव्हा टाळ्या वाजवतात, हे प्रत्येक आर्टिस्ट एक स्वप्न असतं. आणि मला जेव्हा ते स्टँडिंग ओवेशन मिळतात, मला इतकं बरं वाटतं, कोणालाही बरं वाटेल ऑफकोर्स, पण मी एकदा नेहमी विचार केला की वाय डू आय गेट स्टँडिंग ओवेशन. Then I understood actually myself, the way I present myself, the way I stand in front of them, the way I speak to them, the way I connect with them, I literally connect heart to heart with them. And that is why I influence them. I win them. I win my crowd. And that's the only reason people stand and give me standing ovation. They clap for me. हे कोणाबरोबरही होऊ शकतं. Provided if you take that skill, if you learn that skill, if you master that skill. तर मी अजूनही आवर्जून तुम्हाला सांगेन की पब्लिक स्पीकिंग तुम्ही जरूर शिका. आज तुम्हाला असं वाटत असेल की अरे काय ह्याच्यात काय बोलायचं, मला माहिती आहे माझ्या प्रॉडक्ट विकायला काय बोलावं लागतं, ते मी बोलतो, माझं प्रॉडक्ट विकलं जातं. हे तेवढ्यावर थांबत नाही. आज तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्लोबली वाढवायचा असेल तर देर इज नो वे आउट. यू हॅव टू बी अ गुड पब्लिक स्पीकर. Without public speaking and communication skills, you cannot excel the way you have to reach. तुम्हाला आणखी वरच्या स्टेपवर जायचं असेल, वन स्टेप अहेड जायचं असेल, तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग स्किल आलंच पाहिजे, बोलता आलंच पाहिजे. आज मिनलजी मोहाडीकरांनी, मिनल ताईने एवढा मोठा त्यांचा जो सगळा व्यवसाय वाढवलाय. तुम्ही मिनल ताईने कधी बोलताना मला, जेव्हा त्या तुमच्याबरोबर बोलतात, शी कनेक्ट्स विथ यू. शी डझंट टॉक. She doesn't only speak, she communicates with you. She gets involved in you. Even you get involved in her thoughts. That is the reason public speaking is required. तुम्ही कधी त्यांना मार्क करा, ते जेव्हा बोलतात, she influences indirectly, which is really important. तुम्ही कनेक्ट होता त्यांच्याबरोबर इमिजिएटली. तुमच्याकडे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते काय, यू इमिजिएटली टेल दॅम की असा प्रॉब्लेम आहे. वाय? बिकॉज शी कनेक्ट्स विथ यू. Learn to connect with people. The day you'll start connecting with people, you will definitely go ahead in life. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा about public speaking. आज मी तुम्हाला सगळं. आनंदजी, तुमचा कोर्स किती दिवसाचा असतो आणि तो किती ते किती? व्हॉट विल बी टायमिंग? माझा आता रेग्युलर जो कोर्स आहे, स्पीक टू लीड पब्लिक स्पीकिंगचा कोर्स आहे, तो मी जनरली वीकेंड्सला घेतो, सॅटर्डे संडे. पण फुल डे? नाही, फुल डे नाही. सॅटर्डेला संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असतो आणि सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत संडेला. ओके. असे जवळजवळ 6 वीकेंड असतात बस, म्हणजे 1.5 महिन्याचा. तुम्ही जेव्हा नेक्स्ट कराल ना, तेव्हा आम्हाला ते व्हॉट्सअप करा, आम्ही आमच्या ग्रुप्स मध्ये पण ते शेअर करू. 100% करेल. त्याच्या अगोदर मी मिळते तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की माझं एक इंट्रोडक्टरी सेशन आपण लाईव्ह घेऊ. लाईव्ह जेव्हा लोक बघतील ना, तेव्हा ऍक्च्युअली कळेल, आज जे मी त्यांना सांगितलेलं आहे त्यांना कळेल की का असं असतं. नाही, ते करूया आपण एकदा ओपन होऊन ते मार्केट, कारण आता दिवाळी आहे ना, त्यामुळे आफ्टर दिवाळी. आय अंडरस्टँड, आय फुली अंडरस्टँड. मला लोकांना त्यांना विचारायचं आहे, मी एक क्वेश्चन त्यांना विचार, मला माझ्या अंदाजे ते बोलत नाहीये, मला त्यांना खरंच विचार, कारण लाईव्ह सेशन मध्ये विचारतो क्वेश्चन की त्यांना काय शिकायचं पब्लिक स्पीकिंग, आणि त्यांनी जर पब्लिक स्पीकिंग शिकलं, जर मास्टर झाले, तर त्यांच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो, तर मला त्यांच्याकडून त्याला जाणून घ्यायचं आहे. होऊ शकेल? पब्लिक स्पीकिंग जर त्यांना नीट बोलता आलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांना काय, त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतो, तर मला त्यांना आज विचारायचं आहे. म्हणजे मला कळेल की त्यांना काय कळलंय. होऊ शकेल? डू वी हॅव दॅट मच टाइम? वी हॅव. एनीबडी कॅन आन्सर. तुम्ही जर चांगलं शिकला, तुम्हाला जर नीट बोलता आलं, आज जे बोलतात त्याच्यावर आणखीन सुंदर बोलता आलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतो. आय रियली वॉन्ट टू नो दॅट. Can someone come forward and tell me? Everybody is into the business, so marketing point of view, it will be really beneficial to them. Yeah, but I want them to answer me. Given that तुम्ही आहात. Yes, शारदाजी बोला. बोला शारदाजी.
गुजरातीमध्ये म्हण आहे, बोले ना बोर वेचाय. एक्झॅक्टली. हा, आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत जे इतकं छान प्रोडक्ट बनवतात ना, पण ते बोलायला खसतात, त्यामुळे ते लोकांना एवढं अट्रॅक्ट करू शकत नाही स्वतःचा बिझनेस करा. तेच आणि आता मी मी तुम्हाला माझा सांगतो. आजचा एक किस्सा सांगते जर वेळ असेल तर. बोला तर ना. आज माझ्या मैत्रिणीने एक मला योजना सांगितली. त्या हा. सरांना मी फोन करायच्या अगोदर माझे 10 प्रश्न तयार केले, कारण त्यांची वेळ महत्वाची असते. आणि मी फटाफट ते प्रश्न विचारले. मध्येच फोन कट झाला तर त्यांनी मला कॉल बॅक करून परत विचारलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तुम्ही सोलापूरमध्ये आहे तर ही स्कीम सोलापूरमध्ये जानेवारीमध्ये येईल. त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला. त्यांना म्हणले तू पहिलं प्रश्न तयार कर आणि मग त्यांना कॉल करून विचार, जेणेकरून बरोबर तुला जे विचारायचं तेवढंच विचारशील आणि दोघांची वेळ वाचेल. हा, म्हणजे मला असं वाटतं खूप गरजेचं आहे की काही लोक बोलत नाहीत ना, त्यामुळे त्यांचा बिझनेस वाढत नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला नीट बोलता आलं तर तुमचा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो. हो, तर माझ्या भरपूर क्वेरीज होती. मी 10 प्रश्न तयार केले आणि त्यांना फटाफट विचारले. कॉल कट झाला तरी त्यांनी मला समोरून कॉल बॅक करून परत विचारलं. व्हेरी गुड. मला इंडिव्हिज्युअली विचारायचंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल. तुम्हाला जर नीट पब्लिक स्पीकिंग नीट आलं, कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही परफेक्ट होऊ शकला, इफ यू आर एबल टू इन्फ्लुएन्स पीपल, व्हॉट डिफरन्स विल इट मेक इन युअर लाईफ. आय एम आस्किंग अबाउट युअर लाईफ, आय एम नॉट आस्किंग अबाउट जनरल. मला तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल हा मला एक छोटासा प्रश्न विचारायचा. फरक म्हणजे जर माझा काय बिझनेस असेल तर त्यावर खूप इफेक्ट. आपण काय बोलतो, काय करतो ह्याचा जर तो विचार जर लोकांपर्यंत पोहोचला तर आपला व्यवसाय वाढेल. म्हणजे याच्या अर्थ तुम्हाला तुमचा अजून बिझनेस मोठा करायचा आहे. करायचं आहे. व्हेरी गुड, एक्सलंट. हो, करायचं आहे. त्यासाठीच मी आज कॉल केलता मोबाईल इव्हेंटसाठी. पण सध्या ती स्कीम सोलापूरमध्ये राबत नाही, त्यामुळे मी थोडा वेट एंड वॉच आहे माझा. ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सो मच. खूप छान माहिती मिळाली. आमच्या ज्ञानामध्ये भर पडला. तुमचं काही सेशन मध्ये भरपूर आम्हाला क्लूज मिळाले. थँक्यू सर. अजून कोणी सांगू शकाल की पब्लिक स्पीकिंग शिकल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो, तुमच्या स्वतःच्या तुम्हाला तोंडून ऐकायचं आहे. Then I'll understand that you have at least understood something, whatever I've said or whatever I've delivered to you today. कोणी आहे अजून बोलणार? अपर्णाजी. हॅलो. हा सर, सी पब्लिक स्पीकिंग केलं तर डेफिनेटली म्हणजे मला स्वतःला फील होतंय की डेफिनेटली फरक पडू शकतो, बिकॉज आय एम इनटू फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइडिंग फील्ड. ओके, तर मी फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे काय प्रोव्हाइड करते, तर बाबा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आहे, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अँड ऑल द थिंग्स. ओके, इवन इफ इन्शुरन्स ऑल्सो. पण सर कधी कधी काही काही वेळेला असा एक्सपिरियन्स येतो की मी एक्सप्लेन करते बट समोर मला रिस्पॉन्स येतो, मॅडम नाही आता नाही, आपण नंतर बघू. मग तिथे थोडंसं मग ते मला परत मग थोडंसं आपण बॅक स्टेज गेल्यासारखं होतं. ओके, तर डेफिनेटली जर पब्लिक स्पीकिंग केलं तर एक तो कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि त्या कॉन्फिडन्स विथ द हेल्प ऑफ दॅट कॉन्फिडन्स आय कॅन कन्व्हिन्स द पीपल किंवा आय कॅन म्हणजे मला जे काय त्यांना शेअर करायचे किंवा व्हॉट एव्हर थॉट्स मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत ते मी इन अ प्रॉपर वे आय कॅन कम्युनिकेट. एक्सलंट, व्हेरी गुड. हे आलंच पाहिजे. आज टू क्लोज युअर डील you need to know something, you need to learn something, how to close your deal, how to close your prospect. हे एक स्किल आहे. मी तुम्हाला सांगेन, मी जेव्हा तुम्हाला पब्लिक स्पीकिंग शिकवतो ना, तुम्हाला आपोआप कळेल की हाऊ टू क्लोज युअर डील, हाऊ टू क्लोज युअर पीपल. हे जे प्रॉस्पेक्टिंग करायचं असतं ते मी तुम्हाला नक्की शिकेन. माझ्या जेव्हा कोर्स तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली कळेल का वेअर यू लॅक and why people see काही बऱ्याच वेळेला even if you are giving best of your knowledge, even if you are imparting your knowledge to them, you may ते तुम्हाला असे ओव्हरलुक करत असतात. ते तुम्हाला नुसतं ऐकायचं म्हणून ऐकत असतात. ही इज नॉट विथ यू अँड दॅट इज द डिफरन्स आय एम टेलिंग यू. जस्ट बिकॉज दॅट इज यू आर स्पीकिंग टू हिम, यू आर नॉट कम्युनिकेटिंग विथ हिम. बरोबर. यू कम्युनिकेट. आणि सर काय होतं थोडासा आणि सर थोडासा एक फरक काय पडतो की समजा आता आय एम इनटू दॅट फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड फील्ड. आता समजा मी कोणाला सांगितलं की सर तुम्हाला हे घ्यायचंय, मेडिक्लेम घ्यायचंय, तर थोडंसं ते समोरच्या माणसाला म्हणजे हे होतं, फील होतं की अरे काय मॅडम सांगतायत. पण ते जर मी काही प्रश्न क्रिएट करून किंवा एखादं स्टोरी क्रिएट करून जर ते थोडंसं इमोशनली हे करून जर हे केलं तर त्यातनं डेफिनेटली कधी कधी म्हणजे आम्हाला आउटपुट येऊन जातं. पण म्हणजे तुम्ही आता जसं सर सांगितलं तसं की ते मग एक स्किल आहे.
ते थोडाफार हे झालं पाहिजे की कसं हे करायचं ते. स्टोरी टेलिंग सी आज तुम्ही मला सांगितलं की स्टोरी टेलिंग इज अ स्किल. पण मी थोडंसं त्याच्या पुढे जाऊन सांगतो. मी जे सांगतो ते स्टोरी टेलिंग नाहीये, स्टोरी शोईंग आहे. यू हॅव टू शो युअर स्टोरी. यू डोंट हॅव टू टेल युअर स्टोरी. शो इट. Let him see that story in you, yourself, so he believes you. And then you persuade him, then you can influence him. Learn story showing. हे मी माझ्या कोर्समध्ये शिकवतो. माझ्या कोर्समध्ये बऱ्याच गोष्टी मी शिकवतो. माझ्या कोर्समध्ये मी तुम्हाला बॉडी लँग्वेज येतं. मी तुम्हाला कॉन्टेंट कसं राईट करायचं ते पण शिकवतो. म्हणजे आज जर तुम्हाला मी एक टॉपिक दिला, त्या टॉपिकवर तुम्ही बोला. त्या टॉपिकवर काय बोलायचं बऱ्याच जणांना तेच कळत नाही की मी काय बोलू या टॉपिकवर. तर टॉपिकवर कसं कॉन्टेंट बनवायचं ते पण मी शिकवतो माझ्या कोर्समध्ये. की हाऊ टू प्रिपेअर युअर कॉन्टेंट. जे काय तुम्ही बोलायचंय ते प्रिपेअर कसं करा ते पण मी शिकवतो. मी माझ्या कोर्समध्ये हाऊ टू स्ट्रक्चर युअर स्पीच ते पण शिकवतो. कारण जे तुमचं स्पीच असतं त्याला एक स्ट्रक्चर पाहिजे. तुम्ही पहिलं काय बोलला, तुम्ही तुमचा एंड कसा कराल, काय बोललं पाहिजे, काय बोलून एंड केलं पाहिजे, इफेक्टिव्हली एंड कसं करायला पाहिजे, हे सगळं त्याचं स्ट्रक्चर असतं. ते पण मी शिकवतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं दे माझ्या ह्याच्यामध्ये मी स्टोरी कशी तुम्ही बनवायची. आज जर तुम्हाला कुठला प्रॉडक्ट विकायचा असेल त्या प्रॉडक्टवर एक जोपर्यंत तुम्ही स्टोरी बनवत नाही तोपर्यंत तो प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने विकले जात नाही. आज तुम्ही जर स्टीव्ह जॉब म्हणजे ज्याने ऍपल काढलं, ऍपल कंपनी, स्टीव्ह जॉब जर तुम्ही हिस्ट्री बघितली, तुम्ही त्याची लाईफ स्टोरी बघितली, स्टीव्ह जॉब वॉज फेमस ओनली इन क्रिएटिंग स्टोरीज. त्याने प्रत्येक त्याचं मॉडेल एक स्टोरी क्रिएट करून मग मार्केटमध्ये आणलं. अँड दॅट इज वाय ही वॉज सो सक्सेस. आज त्याला कॉम्पिट करू शकत नाही बिकॉज ही वॉज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. तुम्ही त्याच्या ह्याच्यावर जाऊन नीट वाचा अबाउट स्टीव्ह जॉब. ही वॉज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. प्रत्येक प्रॉडक्टमध्ये एक स्टोरी क्रिएट केली आणि मग त्याने विथ द स्टोरी ही प्रमोटेड हिज प्रॉडक्ट. ही लॉन्च हिज प्रॉडक्ट. दॅट इज वाय इट वॉज सो इफेक्टिव्ह. एनिवे, एनीवन सांगू शकाल की काय काय आणखीन तुमच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो? थोडंसं बोला म्हणजे तुम्हाला पण थोडं इंटरॅक्ट तुम्हाला कळेल. ओके, सुचेता जी नमस्कार. नमस्कार, मी सुचेता कोठारे बोलतेय. मला असं वाटतं की पब्लिक स्पीकिंग चांगलं येत असेल तर नुसतंच आपल्या व्यवसायात फायदा होणार नाही तर ओव्हरऑल आपल्या लाईफ मध्ये आपल्याला ते फार युजफुल आहे. कारण आपण समाजात वावरतो. आपण वी आर अ सोशल बिंग. बेसिकली ह्युमन बिंग इज अ सोशल बिंग. सो आपल्याला समाजात वावरताना पॉझिटिव्हली लोकांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. आपले जे थॉट्स आहेत ते त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगता आले पाहिजेत. आणि आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल तर निश्चितपणे आपला जो मित्रपरिवार किंवा नातेवाईक आहेत ते नेहमीच आपल्या सोबत राहतील. काय एकदम परफेक्ट बोला तुम्ही. कारण माझ्याकडे माझ्या मागच्या बॅचेसमध्ये पण जेव्हा मी इंट्रोडक्टिव्ह सेशन घेतले काही हाऊसवाईफ आल्या होत्या आणि दोघांनी त्यांना मला विचारले की सर मैं हाउसवाइफ हूँ, मुझे क्या फायदा होगा? आई एम नॉट इनटू बिझनेस, आई एम नॉट इनटू एनीथिंग. व्हाय शुड आई लर्न पब्लिक स्पीकिंग? तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की पब्लिक स्पीकिंग असं नाही की तुम्हाला यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ पीपल अँड यू आर इन द ऑडियन्स अँड यू हॅव टू ऍड्रेस द ऑडियन्स. असं नसतं. पब्लिक स्पीकिंग कॅन बी वन ऑन वन ऑल्सो. पब्लिक स्पीकिंग कॅन बी विदिन युअर रिलेटिव्ह, विदिन युअर हाऊस मेंबर्स, एव्हरीबडी. आज जर मला सांगा तुम्ही कुठली लेडी हाऊसवाईफ, if she is able to speak well, if she is able to communicate well with the family members, तर तिचं परसेप्शन, तिचं अटॅचमेंट फॅमिली मेंबर्स बरोबर फार वेगळी असते. नक्कीच नक्कीच. आज कितीतरी वेळा मी असं बघितलं की मुलं त्यांच्या आईला किंवा त्यांच्या पेरेंट्सला ते डोंट केअर मच. वाय? बिकॉज दे आर नॉट एबल टू कम्युनिकेट विथ देम. इफ यू आर गुड स्पीकर, इफ यू नो व्हॉट टू स्पीक, व्हेन टू स्पीक अँड हाऊ मच टू स्पीक, then yes, people will always be connected with you. आणि ते झालं पाहिजे. म्हणून असं नाहीये की तुम्ही बिझनेसमध्ये असाल तरच पब्लिक स्पीकिंग शिका किंवा इव्हन इफ यू आर हाऊसवाईफ, हाऊस मेकर, यू कॅन लर्न पब्लिक स्पीकिंग, यू कॅन बी अ गुड स्पीकर. तुम्ही कुठल्याही ओकेजनला जाता, कुठल्याही कोणाच्या पार्टीमध्ये कुठेही जाता, तुम्हाला हे बोलता आलं पाहिजे. फार मोठी छाप पडते तुमची. व्हेरी गुड. मला खूप बरं वाटलं. तुम्ही पुढे येऊन एक एक सांगताय की तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल. आय लव्ह दॅट. थँक्यू. गुड. ऑल राईट. अजून कोणी आहे?
or should I end here? All right. I don't think कोणी अजून असेल. आज मी तुम्हाला एक सांगतो, छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल, की मी कित्येक जणांना आता माझ्या क्लासमध्ये येतात किंवा कोर्समध्ये जॉईन होतात, त्यांचे एक असं एक मनात त्यांनी हे केलेलं असतं की सर मी ऑडियन्सच्या पासून उभं राहिलो तर मला काही बोलताच येत नाही, त्याच्यामुळे मी जातच नाही. असं कधी करू नका. डोंट अवॉइड दिस. इट्स अ स्किल, इट हॅज टू बी लर्न. जे मी करू शकतो तो तुम्ही करू शकता, कोणीही करू शकतो. ऍब्सोल्युटली. वी आर बॉर्न ॲज ह्युमन बिंग्स. नोबडी इज बॉर्न विथ पब्लिक स्पीकिंग स्किल. हे मनातून काढून टाका की याला सर पहिल्यापासून ह्याची हे असं नसतं. प्रत्येक माणूस हे शिकूनच पुढे येतो. त्याच्यामुळे तुम्ही कधीही हा चान्स घालू नका की सर मला घाबरता, मी खूप घाबरतो, मी ब्लँक होऊन जाते, मी पब्लिक समोर आल्यानंतर मी कापायला होतं, मला लक्षात राहत नाही मला काय बोलायचं. each and every person goes through this. These all stages. So don't worry about anything. ह्याच्यावर कसं मात करता येईल तुम्हाला हे मी तुम्हाला शिकवेन. जेव्हा माझ्या कोर्समध्ये याल तुम्ही, तेव्हा माझ्या अकॅडमीचा जो पोर्शन आहे जिकडे तुम्ही उभं राहून सगळं करता, दॅट इज युअर स्पेस. यूज इट द वे यू वॉन्ट. आज जर तुम्ही शिकला तर आणखी थोड्या महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला तुम्हाला जो कॉन्फिडन्स येईल की येस आय कॅन क्रॅक एनी डील. कोणी किती समोर बसून दे, आय कॅन टॉक टू हिम. हा जो कॉन्फिडन्स बिल्ड होईल तुमच्यामध्ये, या कॉन्फिडन्समुळे तुमचा बिझनेस कुठल्या पुढे जाऊ शकतो. खरंच करून इट्स वर्थ लर्निंग. मी तुम्हाला आज आपला वेळ नाहीये आणि झूम सेशनला दाखवू शकत नाहीये. मी तुम्हाला जेव्हा पर्सनली दाखवेन, मी तुम्हाला दाखवेन की डेमॉन्स्ट्रेशन आणि परफॉर्मन्स मध्ये काय डिफरन्स आहे. आज तुम्ही जे तुमचे प्रॉडक्ट दाखवता, कस्टमरला दाखवता, you may be demonstrating those products. Learn to perform them. There is a big difference between demonstration and performance. आणि नेहमी लक्षात ठेवा, आता मला दाखवता येणार नाही, तुम्हाला नंतर दाखवेन मी की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन. आज तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, प्रॉडक्ट्स अतिशय चांगले असतात, ते तुम्ही सगळं सांगता पण त्यांना, त्या प्रॉडक्टची संपूर्ण माहिती लोकांना देता, पण ते तरीही प्रॉडक्ट विकल्या जातात. Why it happens? Because you are demonstrating them. Don't demonstrate. I don't want you to be a demonstrator. Learn to be a performer. Performer includes everything. Magic मध्ये जेव्हा आम्ही ट्रिक दाखवतो, I never say I demonstrated that magic trick. I always say I performed that magic trick. Performance include everything. The way I stand, what angle I watch, how I speak, my fluency over that, how I handle my things. तुम्ही कशा प्रकारे सुंदर प्रकारे दाखवता. My eye contact with audience, my distance with audience, my voice modulation, my gestures, each and everything shows my confidence. And that is why each and everything combines performance. Learn to be a performer. आणि मग बघा तुमचे प्रॉडक्ट किती विकले जातात. कित्येक वेळेला मी एक्झिबिशन मध्ये, आता मिररच्या एक्झिबिशन मध्ये, बऱ्याच एक्झिबिशन मध्ये बघतो, लोक त्या किती प्रॉडक्ट चांगला असला तरी त्या प्रॉडक्टवर काय बोलायचं आणि कसा प्रेझेंट करायचा तो प्रॉडक्ट, हे जर तुम्हाला कळलं नाही, तुमचा प्रॉडक्ट नाही विकला. आय डोंट वॉन्ट टू डिस्करेज यू, बट आय जस्ट वॉन्ट यू टू नो सर्टन फॅक्ट्स. जर तुम्हाला परफॉर्मन्स आला, व्हॉट एव्हर युअर प्रॉडक्ट इज, तो किती छोटा आहे किती मोठा आहे, डझंट मॅटर. लर्न टू परफॉर्म इट. डेमॉन्स्ट्रेट, डेमॉन्स्ट्रेट नका करू, परफॉर्म करा. तुम्ही प्रेझेंटेशन जरी असेल, परफॉर्म युअर प्रेझेंटेशन, डोंट डेमॉन्स्ट्रेट युअर प्रेझेंटेशन. हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि मग तुम्ही परत तुमच्या आयुष्यात सुरू करा. आपण याच्यावर नक्की मी तुम्हाला पर्सनली जेव्हा इंट्रोडक्टरी सेशन मध्ये दाखवेन की परफॉर्मन्स म्हणजे काय, हे तुम्हाला नक्की दाखवेन. जरूर बघा. ठीक आहे. आय थिंक आय हॅव टेकन मच ऑफ युअर टाइम टुडे. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. मी मिरंताईंना स्पेशल थँक्स सांगतो आज त्यांच्यामुळे. आज पहिली माझी बॅच जी संपूर्ण लेडीजची बॅच आहे. I am really happy to face all of you. I hope you have learned something at least today. What exactly public speaking is, what exactly is communication skill and performance skill. Thank you so much for being here. I'll take your leave. मी मिनलताईंना जरूर सांगेन जेव्हा माझा कोर्स सुरू होईल आणि आपण सुरू करू. Yeah, thank you Anandji. We are really happy that you were with us. आणि thanks a lot. असेच आमच्या बरोबर आपण काम करूया तुमच्या बरोबर आणि वी विल बी एबल टू लर्न मोर अँड मोर फ्रॉम यू. ओके. थँक्यू एव्हरीबडी.
those who are with us. We are really thankful to them also. Yes. Thank you.